मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान देऊ लागलेत। भाजप सुद्धा आता त्यामुळे सावध झालाय। वरवर पाहता हे वाद जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचाच असल्याचं दिसून येतंय। प्रत्यक्षात मात्र जरांगे हे भाजपच्या विरोधात खेळ्या करत असल्याचा संशय आता हळूहळू भाजपला येऊ लागलाय। त्यामुळेच मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका भाजपला बसतो आहे का आणि याशिवाय मराठा समाजाच्या भावनांचा वापर करून भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा हा प्रयत्न आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। आणि याच प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मराठा आरक्षण आंदोलन हे मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये विशेष गाजते आणि त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे बॅकफुटवर आल्याचं सुद्धा बोललं जाते आणि तशी परिस्थिती सुद्धा दिसून आली आहे। कारण जरांगे पाटलांनी मराठवाड्यातील मराठ्यांकडे कुणबीची नोंद असेल तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी सुरुवातीला केली होती। त्यांच्या पहिल्या उपोषणाच्या ठिकाणी लाठीमार झाल्यानंतर हे आंदोलन राज्यभर पेटलं। त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नेते लगेचच जरांगेंच्या भेटीला पोहोचले। त्यावेळी मात्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांना न पाठवता खासदार उदयनराजे यांना तिथं पाठवलं आणि देवेंद्र फडणवीसांनी तिथं जाण्याचं टाळलं। त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सुटलं। तेव्हा सरकारला 24 ऑक्टोबर 2023 ची मुदत देऊन जरांगेंनी आंदोलन स्थगित केलं। या आंदोलनावर लाठीमार झाल्याने गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेस अडचणीत आले। सोशल मीडियावरती त्यांना ट्रोल सुद्धा केलं जाऊ लागलं। त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीसांनी या झालेल्या लाठीमाराबद्दल माफी मागितली। आता इथपर्यंत येईपर्यंत हे प्रकरण तोपर्यंत जरांगे पाटील हे फडणवीसांबद्दल एकही अपशब्द बोलले नव्हते किंवा गृहमंत्री म्हणून त्यांनी फडणवीसांवरती टीका सुद्धा केली नव्हती। त्यानंतर मात्र फडणवीस जर का काड्या करत राहिले तर आम्ही डाव उधळणार असं डायरेक्ट जरांगेंनी धमकावलं। कारण जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनात हिंसाचाराचा भडका उडाला। बीड, जालना या ठिकाणी जाळपोळ झाली आणि साहजिकच या गोष्टी घडल्यामुळे पोलिसांनी तेथील इंटरनेट सेवाही बंद केली। हिंसाचार करणाऱ्यांवर तिथं गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आणि या कारणांमुळे जरांगे यांनी त्यांच्या दुसऱ्या उपोषणाच्या वेळी फडणवीस यांना पहिल्यांदा टार्गेट केलं। राज्यातील एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय आहे असं म्हणून जरांगेंनी आपला राग फडणवीसांविषयी असणारा व्यक्त केला। या दरम्यान सरकारनं निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची नेमणूक करून कुणबी दाखले शोधण्याची मोहीम सुरू केली। मराठवाड्यातील आकडे पुढे आल्यानंतर जरांगे पाटलांनी आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी ठरवून त्यांना ओबीसी मध्ये घेण्याची मागणी केली। त्याच वेळी भाजपचे नेते सावध झाले। जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याची भावना त्यावेळेस भाजपच्या नेत्यांमध्ये आणि एकंदरीत ओबीसी नेत्यांमध्ये निर्माण झाली आणि ओबीसी समाजामध्ये सुद्धा। तेव्हा भाजपने विदर्भात ओबीसी मेळावा घेतला। त्यात फडणवीस यांनी भाजपचा DNA हा ओबीसी असल्याचं स्पष्ट केलं। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे एकत्र येऊ लागलेत। जालन्यातील पहिल्या सभेला भाजपने पंकजा मुंडेंसारख्या मोठ्या नेत्यांना पाठवण्याचं टाळलं। तर पंकजा मुंडेंऐवजी देवयानी फरांदे, गोपीचंद पडळकर, आशिष देशमुख हे नेते या मेळाव्याला गेले होते। दुसऱ्या फळीतील नेते पाठवून भाजपने एकंदरीत मराठा विरोधी आमची भूमिका नाही हे दाखवण्याचाच याद्वारे प्रयत्न केला। तर दुसरीकडे नारायण राणे आणि नितेश राणे या भाजप नेत्यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी करण्याला विरोध केलाय। ही मराठ्यांची मागणी नसल्याचं सुद्धा वारंवार त्यांच्याकडून सांगण्यात येते। आता राणे हे बोलतात म्हणजेच फडणवीस यांच्या परवानगीनेच बोलणार, त्यामुळे जरांगे यांच्या रडारवर आता राणे पिता पुत्र सुद्धा आलेत। मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याचं एक आश्वासन जरांगे पाटलांना देण्यात आलं होतं। मात्र असे सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचं फडणवीस यांनी सांगताच जरांगे पाटलांना मोठा धक्का बसला। त्यानंतर जरांगेंनी फडणवीस यांना अंगावर घ्यायला सुरुवात केली। आमचा त्यांच्यावरचा विश्वास उडत चालला आहे आणि त्यांनी वेळीच सुधारावं असं थेटपणे जरांगे पाटील यांनी जाहीरपणे स्पष्ट केलंय। याशिवाय जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या विरोधातील हवा ते पेटवत आहेत असा संशय सुद्धा आता भाजप नेत्यांना येऊ लागलाय। तर इतर कोणत्याही नेत्याबद्दल जरांगे हे बोलत नाहीयेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तर ते कौतुकाचेच शब्द उद्गारतात।
याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तर जरांगे नाव घेतच नाहीयेत। त्यामुळे ते फडणवीसांचंच नाव घेतात आणि घेतात ते फक्त टीका करण्यासाठीच। त्यामुळे आता फडणवीसांचे शाउटिंग ब्रिगेड हे जरांगेंवर तुटून पडू लागलेत। नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे जरांगेंच्या हेतूबद्दल आता शंका घेतायत। जरांगे यांनी फडणवीसांबद्दल बोलताना 2 वेळेस विचार करावा आणि आम्ही पण मराठी आहोत असं तर राणेंनी आता स्पष्ट केले आणि इशारा सुद्धा दिलाय। आता ओबीसींची वोट बँक ही भाजपला सुरक्षित ठेवायची आहे, तसंच मराठ्यांचा विरोध सुद्धा भाजपला परवडणारा नाहीये। त्यामुळे महायुतीने जरांगे पाटलांचा सगळा विषय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावरती सोपवलाय। शिवाय भाजप यात पुढाकार घेताना दिसत नाहीये। याशिवाय जरांगे पाटील हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघातून उभं राहणार असल्याची सुद्धा चर्चा आहे, मात्र याला कुणीही दुजोरा दिलेला नाही। पण भाजपने या पातळीवर सुद्धा आता तयारीला सुरुवात केली आहे। जरांगे पाटील उभे राहिले तर रावसाहेब दानवे हे अडचणीत येऊ शकतात आणि तिथल्या मतदारसंघांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। हे सगळंच चित्र एकंदरीत भाजपच्या लक्षात आले। त्यामुळे जरांगे पाटलांच्या निमित्ताने आपल्या विरोधात हवा निर्माण होणार नाही याची काळजी आता भाजपकडून घेतली जाते। या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीही येणाऱ्या काळातील संघर्ष मात्र आणखीन तीव्र होऊ शकतो, यामध्ये शंका नाहीये। आता याबद्दलचं तुमचं असणारं मत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।